Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one important practice test paper on the topic of monsoon. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयामधील जो 1.1 ही जी कविता आहे मान्सून त्या कवितेवरती एक आपण चाचणी परीक्षेसाठी म्हणजेच प्रॅक्टिस टेस्ट पेपर बनवलेला आहे 20 मार्क्ससाठी. याच्या अगोदर आपण या कवितेवरती डिटेल एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण देणारी कविता बनवलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही खूपच चांगल्या प्रकारचे कमेंट्स केलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. आणि याच्यावरती जे धड्याच्या पाठीमागे कवितेच्या पाठीमागे जे पाठावरती जे क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे आन्सर्स त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवलेले आहे. पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, बिकॉज इथे आपण प्रॅक्टिस टेस्ट पेपरचे क्वेश्चन्स कसे असतात आणि त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहिले जातात हे आपण चेक करणार आहोत किंवा आपण बघणार आहोत. लेट्स गो. तर हा 20 मार्क्सचा पेपर आहे. तुम्हाला पूर्ण कविता दिली जाईल किंवा कवितेतील काही स्टांजेस दिले जातील. मी तो कविता फक्त रीड करून दाखवतो. ऑलरेडी मी एक्सप्लेनेशन केलेली आहे. ठीक आहे. द नेम ऑफ द पोएम इज मान्सून. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. द लँड हॅज ड्राईड इट सो पार्च्ड. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. ओ रेन रेन कम आवर वे. रेन रेन इज ऑन हर वे. Feathers spread, the peacocks sway. The clouds are dark, hark the lark. Rain, rain, she's on her way. The clouds, they gather, dash and thunder. Bolts of lightning stick and shimmer. Pit-pat, I feel a drop. Oh, rain, rain, she's come her way. Last stanza. The fields are drenched. The land is soaked. The trees have bathed. The rivers host. The earth is happy, green and cheery. Oh, rain, rain, come again. Anonymous means a poet's name is not mentioned. कवी कोण आहे माहिती नाही. आता आपण 5 मार्क्सचे क्वेश्चन 3 प्रकारे बनवलेले आहेत. ओके. रीड द पोएम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 5 मार्क्ससाठी आपण स्टांजाच्यापैकी देऊ शकतो. ए, बी अँड सी. ए फॉर 2 मार्क्स, बी फॉर 2 मार्क्स अँड सी फॉर 1 मार्क. असं 5 मार्क्सचं डिवायडेशन केलेलं आहे. एमध्ये काय म्हटलेलं आहे, कम्प्लीट द सेंटेन्स. तुम्हाला वाक्य दिले आहे ते वाक्य पूर्ण करायचे आहेत. उदाहरणार्थ, द लँड हॅज ड्राईड इट इज सो डॅश डॅश. आता याचं जर तुम्हाला आन्सर फाइंड आउट असेल तुम्ही कशा प्रकारे करणार विद्यार्थी मित्रांनो, तो खूप इझी आहे. हे जे सेंटेन्स दिलेलं आहे ना, द लँड हॅज ड्राईड, ते कवितेमध्ये शोधायचं. फॉर एक्झाम्पल कुठे आहे, द लँड हॅज ड्राईड आणि इट इज दिलेलं आहे पुढे, मग इट इज सो पार्च. म्हणजे हा जो शब्द आहे तुम्हाला इथे काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे, म्हणजे भरायचं आहे, लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करा. आन्सर इझी आहे. म्हणजे थोडक्यामध्ये दिलेलं वाक्य पोएममध्ये शोधा. नेक्स्ट, द फील्ड्स आर हंग्री अँड द रिव्हर्स आर डॅश डॅश. कुठे आहे सेंटेन्स याच्यामध्ये, राईट. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स आर काय आहे, थर्स्टी. सो या प्रकारे फिल इन द ब्लँक्स तुम्ही इझिली काय करू शकता, पूर्ण करू शकता. इथे 2 आउट ऑफ 2 मार्क्स इथे जर फिल इन द ब्लँक्सवरती विचारले तर तुम्ही मिळवू शकता. बी जो आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. वाय डज द पोएट कॉल द रेन. कवी पावसाला का बोलावतो, का बोलवतो कवी पावसाला. तर आपण याच्यामध्ये आन्सर मी पुढे देणारच आहे, तोपर्यंत तुम्ही गेस करा. आणि याच्यामध्येच बी मध्ये सेकंड क्वेश्चन दिलं, व्हॉट डू द पीकॉक्स डू वेन रेन इज कमिंग. पाऊस येत असताना मोर काय करतो किंवा मोर काय करतात या अर्थाने. आणि सी क्वेश्चन आहे, रायमिंग वर्ड्सवरती आहे. एक वर्ड दिला आहे, त्याला सिमिलर रायमिंग वर्ड्स तुम्ही ते लिहायचं आहे, यमक जुळणारे शब्द. तर आन्सर आपण याच्यामध्ये बघूया. मी आता सांगितल्याप्रमाणे फिल इन द ब्लँक्स आन्सर आहे, द लँड हॅज ड्राईड इट इज सो पार्च्ड. याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. सेकंड वन, द फील्ड्स आर हंग्री अँड द रिव्हर्स आर थर्स्टी. आणि जो आपण आन्सर दी फॉलोइंग द क्वेश्चन, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याचा जो प्रश्न होता, वाय डज द पोएट कॉल द रेन. कवी पावसाला का बोलावतो. बिकॉज आन्सर बघा इथे बघू शकता, द पोएट कॉल्स द रेन. वाक्याची सुरुवात तुम्ही या प्रकारेची करायची आहे. द पोएट, डज आला म्हणून इथे एस लावायचा. कॉल्स द रेन, पोएट कॉल्स द रेन. कवी पावसाला बोलावतो कारण वायनी सुरुवात झाली ना, कारण द लँड इज ड्राय. कारण कवी पावसाला का बोलावतो, कारण जमीन काय झालेली आहे, ड्राय झालेली आहे. तर तुम्हाला आन्सर कुठे मिळेल, तर इथे बघू शकता कवितेमध्ये, द लँड हॅज ड्राईड आणि ती पार्च झालेली आहे, सुकून गेलेली आहे पूर्ण. आणि फील्ड्स काय झाल्या, शेता किंवा जे शेती आहे ती पाण्यासाठी भुकेलेली आहे, हंगरी, तहानलेली आहे, म्हणजे पाण्याची वाट बघते. रिव्हर्स थर्स्टी आहेत, म्हणजे नद्यासुद्धा पाण्याची वाट बघते. म्हणजे फील्ड्स आर हंग्री,
रिव्हर्स आर थर्स्टी अँड लँड हॅज ड्राईड. हे 3 कारण आपण इथे लिहू शकतो आन्सर म्हणून. ते आपण आन्सर या प्रकारे तयार केलेलं आहे. द पोएट कॉल द रेन बिकॉज द लँड इज ड्राय, द फील्ड्स आर हंग्री अँड द रिव्हर्स आर थर्स्टी. सो दिस इज द करेक्ट आन्सर. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू द पिकॉक्स डू वेन द रेन कमिंग. जो पाऊस येतो तेव्हा पिकॉक काय करतो. द पिकॉक स्प्रेड देअर फेदर्स अँड स्वे. पिकॉक आपला फेदर्स म्हणजे पिसारा स्प्रेड करतो, पसरवतो, फुलवतो. अँड स्वे म्हणजे डोलणे किंवा डान्स करणे. आता तुम्ही बोलाले हे आन्सर याच्यामध्ये कुठे आहे, कवितेमध्ये कुठे आहे. तर कवितेमध्ये सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर काय करतो पिकॉक फेदर स्प्रेड. पिकॉक काय करतो, आपले फेदर जो पिसारा आहे तो स्प्रेड करतो आणि तो स्वे करतो म्हणजे डान्स करतो. ते आन्सर. पण तुम्ही आहेत मुलं काय तुम्ही चूक करता माहिती आहे, तुम्ही आहे तशा लाईन्स लिहिता. सॉरी, आहे तशा ओळी लिहू नका, मार्क्स तुम्हाला पूर्ण मिळणार नाही. तर तुम्ही इथे जे आपण आन्सर तयार करून दिलेलं आहे ते म्हणजे द पिकॉक स्प्रेड देअर फेदर्स अँड स्वे ऑर अँड डान्सेस. या प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचा आहे. आणि सी तर खूप इझी आहे, कारण तुम्हाला रायमिंग वर्ड लिहायचं आहे. वंडर दिले त्याला काय थंडर लिहू शकता. आणखीन 1-2 एक्स्ट्रा याच्यामधून तुम्ही या स्टांजामधून तुम्ही रायमिंग वर्ड्स लिहू शकता. या प्रकारे 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्ही इथे मिळवू शकता. याच कवितेवरती सेकंड स्टांजा दिलेला आहे. आणखीन दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रश्न दिले आहेत. एमध्ये काय सांगितलं आहे, मॅच द वर्ड्स देअर सिमिलर वर्ड्स. तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले रोअर कम्प्लिटली वेट, पूर्णपणे ओलसर, आणि रोअर म्हणजे गर्जना करणे. आणि हे शब्द दिले आहेत थंडर. आता थंडरसाठी सिमिलर वर्ड्स याच्यापैकी ऑप्शनमधून कोणता येणार. तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दांचा अर्थ देखील माहिती पाहिजे. थंडर म्हणजे गर्जना करणे, गडगडाट होणे. तर या दोन्हीपैकी कोणतं येणार आहे, तुम्ही अंदाज काढा. आपण उत्तरामध्ये चेक करूया. ड्रेंच म्हणजे कम्प्लिटली भिजून जाणे, ओलं चिंब होणे. याच्यामधलं कुठलं येणार आहे, गेस करा. बी क्वेश्चन असं आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हाऊ आर द क्लाउड्स डिस्क्राईब इन द पोएम. कवितेमध्ये क्लाउडचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे. क्लाउडचं वर्णनसुद्धा आहे. तुम्ही जर कविता नीट वाचली किंवा मी दिलेलं एक्सप्लेनेशन तुम्ही जर बघितलं, क्लाउड्स आर गॅदर डॅश अँड थंडर. सो ब्लॅक क्लाउड्स गॅदर म्हणजे जमा झालेले आहेत. द ब्लॅक कलर क्लाउड्स गॅदर इन द स्काय. आता बघूया याचा आन्सर पण पुढे बघणार आहोत. आणि सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ डज द अर्थ लुक आफ्टर द रेन. पाऊस आल्यानंतर पृथ्वी किंवा धरती माता कशी दिसते याचा उल्लेख करा. आणि सी मध्ये म्हटलेलं आहे, नेम द सीझन मेन्शन इन द पोएम. कवितेमध्ये कोणत्या ऋतूचं वर्णन केलं आहे. खूपच सोपे आहे, कारण कवितेचं नावच ऋतूवरती आहे. कोणत्या, गेस करा. आतापर्यंत मी तुम्हाला बोलत होतो. आता बघूया त्याचा आन्सर बघूया. मॅच द वर्ड्स इन द सिमिलर मिनिंग. थंडर गर्जना करणे, त्याला सिमिलर मिनिंग आहे वर्ड असणारा तो म्हणजे रोडचा अर्थ पण काय होतो, गर्जना करणे, गडगडाट होणे, विशेषतः ढगांचा. ड्रेंच म्हणजे ओला चिंब, कम्प्लिटली पूर्णपणे. वेट म्हणजे ओले होणे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमध्ये, हाऊ आर द क्लाउड्स डिस्क्राईब इन द पोएम. कवितेमध्ये ढगांचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे. द क्लाउड्स आर डिस्क्राईब्ड ॲज डार्क. काय म्हणून वर्णन केलं आहे, ते डार्क आहेत. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, द क्लाउड्स आर डार्क कलर. ओके. आणखीन काय, दे गॅदर टुगेदर. दे गॅदर म्हणजे जमा होणे, एकत्रित येणे. टुगेदर म्हणजे एकत्रित जमा झालेले आहेत. अँड डॅश विथ थंडर. आणि डॅश विथ थंडर म्हणजे गडगडाट करतात, एकमेकांना आदळून ते काय करतात, आवाज करीत आहेत, थंडर करत आहेत. सो दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ द क्लाउड्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डज द अर्थ लुक आफ्टर द रेन. पावसानंतर पृथ्वी कशी दिसते. तर त्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. द अर्थ लुक्स हॅपी ग्रीन अँड चिअरी आफ्टर द रेन. पाऊस आल्यानंतर अर्थ किंवा पृथ्वी आनंदित दिसते, सर्वत्र हिरवीगार झालेली आहे. चिअरी म्हणजे आनंदमय, एकदम उत्साहित प्रफुल्लित दिसते आफ्टर द रेन, पाऊस आल्यानंतर. आता तुम्ही बोलाल ह्याच्यासाठी ना तुम्ही मी जी कविता एक्सप्लेनेशन केलेली आहे ना, ती कविता एक्सप्लेनेशन केलेले व्हिडिओ निश्चितपणे बघा. त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न उत्तर आणखीन जास्त सोपे जाते. ठीक आहे. नेक्स्ट, नेम द सीझन मेन्शन इन द पोएम. म्हणजे आताच म्हटलेलं आहे की कवितेचं नावच सीझनवरती आहे, अँड दॅट इज द मान्सून. विच सीझन इज मेन्शन. कोणत्या ऋतूचं वर्णन केलेलं आहे, ते म्हणजे मान्सून ऋतूचं. ठीक आहे. नेक्स्ट ग्रुपमध्ये आणखीन म्हणजे हे 3 ग्रुप दिलेले आहेत. 3 ग्रुप म्हणजे कुठल्याही एका ग्रुपवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, रीड वाचा, थिंक विचार करा, अँड ते दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. 1 काय दिलेलं आहे, इफ इट डज नॉट रेन देन डॅश डॅश. जर पाऊस पडला नाही तर डॅश डॅश होईल.
तर आन्सर दिलेलंच आहे. ॲक्च्युली आन्सर नेक्स्ट स्लाईडमध्ये पण दिलेलं आहे, पण इथं म्हणू शकतो इफ इट डज नॉट रेन देन द लँड बिकम्स ड्राय. पाऊस नाही पडला तर काय होईल? लँड, ती धरती माता पूर्णपणे ड्राय होईल. अँड रिव्हर्स बिकम थर्स्टी. रिव्हर्स काय होतील? थर्स्टी होतील, म्हणजे पाण्यापासून त्या तहानलेल्या राहतील या अर्थाने. सेकंड, इफ इट रेन्स कंटिन्युअसली, जर पाऊस कंटिन्युअस पडत राहिला तर काय होईल? इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन द फील्ड्स अँड लँड बिकम सोक्ड. शेती आणि पूर्णपणे धरती माता सोक होईल, म्हणजे पूर्णपणे ओलीचिंब किंवा भिजून जाईल. ठीक आहे. बी, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. 1, व्हॉट साऊंड डू द रेन ड्रॉप्स मेक? पाऊस पडल्यानंतर जो रेन ड्रॉप, जे पावसाचे थेंब आहे, त्या थेंबांचा आवाज कशा प्रकारे येतो? तो थेंब पडताना आवाज कसा होतो ते लिहायचं आहे आपल्याला. आन्सर तुम्ही गेस करा. व्हॉट हॅपन्स टू द फील्ड्स आफ्टर द रेन? पाऊस येऊन गेल्यानंतर शेताचं वातावरण कशा प्रकारे असतं? गेस करा आन्सर. आणि सी प्रश्न आहे, फाइंड द एक्झाम्पल ऑफ द रिपिटेशन ऑफ द पोएम. तर या कवितेमध्ये रिपिटेशन हा एक फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार आहे. मग ती रिपिटेशन म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो आहे, आणि त्या रिपिटेशन दाखवणाऱ्या ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. तर इथे आपण बघूया, आन्सर बघूया. याचं तर आपण आन्सर बघू, इफ इट डज नॉट रेन द लँड बिकम्स ड्राय अँड द रिव्हर्स बिकम थर्स्टी. हे आन्सर आपण बघितलेलंच आहे. द व्हॉट साऊंड डू द रेन ड्रॉप्स मेक? पावसाचा थेंबांचा आवाज कोणत्या प्रकारचा येतो? ते म्हणजे द रेन ड्रॉप्स मेक द साऊंड ऑफ पिट पॅट. कोणता आवाज कवितेमध्ये आलेला आहे? पिटपॅट हा आवाज दाखवलेला आहे. पण तुम्ही या प्रकारे वाक्याची सुरुवात करायची, फक्त पिटपॅट असं लिहू नका. हाऊ टू राईट द आन्सर? आन्सर शुड बी राईट लाईक दिस, द रेन ड्रॉप्स मेक द साऊंड पिटपॅट. म्हणजे या प्रीतून सुरुवात करा, द रेन ड्रॉप्स मेक द साऊंड पिटपॅट. म्हणजे क्वेश्चनमधलेच लाईन्स किंवा शब्द तुम्ही घेऊन आन्सर तयार करू शकता. सेकंड क्वेश्चन, व्हॉट हॅपन्स टू द फील्ड आफ्टर द रेन? पाऊस पडून झाल्यानंतर शेती कशा प्रकारे दिसते? द फील्ड्स बिकम ड्रेंच. शेती पूर्णपणे ओलीचिंब झाले, म्हणजे कम्प्लिटली वेट. आणि एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन म्हणजे काय? रिपीट, पुनरावृत्ती. जर कवितेमधला एखादी लाईन किंवा एखादा शब्द त्या सेंटेन्समधला परत एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झाला, सेम वर्ड, रेन कम अगेन. आता रेन हा शब्द परत आला, तर तेव्हा रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. म्हणजे ते आहे रेन इज ऑन हर वे. ही लाईन्स आलेली आहे बघा तुमच्या पोएममध्ये, सेकंड लाईन आहे. सो रिपिटेशन हे दाखवणारे ही सेंटेन्स आहे. आता नेक्स्ट जे तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी, 5 मार्क्ससाठी 15 मार्क्स ते कंप्लीट. आणखीन एक तुम्हाला एक रायटिंग स्किलच्या रिलेटेड आहे. रायटिंग स्किलमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला एसे रायटिंग येतो किंवा डायलॉग रायटिंग आहे, तर इथे तुम्हाला दिलं आहे की माय रेनी डे याच्यावरती 5 सेंटेन्स बनवायचे आहेत पावसाळ्या दिवसावरती. तर तुम्हाला ते आन्सर पण दिलेलं आहे. क्रिएटिव्ह रायटिंग याला म्हटलेलं आहे. माय रेनी डे याच्यावरती 5 सेंटेन्स तुम्ही या प्रकारे 6th स्टँडर्डच्या स्टुडंट तुम्ही लिहू शकता. आय लाईक, तुम्ही पहिले टायटल लिहा, ठीक आहे, आणि 5 सेंटेन्स या प्रकारे लिहू शकता. आणखीन तुम्ही 1-2 सेंटेन्स ॲड करू शकता. आय लाईक रेनी डेज व्हेरी मच. मला पावसाचे दिवस किंवा पावसाळी दिवस मला खूप आवडतात. द रेन मेक्स द ट्रीज अँड फील्ड्स ग्रीन. पाऊस झाडे आणि शेती हिरवेगार बनवतो. नेक्स्ट सेंटेन्स यू कॅन राईट लाईक दिस, चिल्ड्रन एन्जॉय. लहान मुलं आनंद घेतात. प्लेइंग इन द रेन. पावसामध्ये खेळून लहान मुलं आनंद घेत असतात. फार्मर्स आर हॅपी. शेतकरी आनंदी असतो. बिकॉज द क्रॉप्स गेट वॉटर. कारण पिकांना पाणी मिळते पावसाच्या रूपा म्हणून. फार्मर्स कसा असतो? शेतकरी आनंदित असतो. आय एन्जॉय, मी आनंद घेतो. एन्जॉय म्हणजे आनंदी, हॅपीनेस. ड्रिंकिंग हॉट टी अँड वॉचिंग द रेन. पावसाकडे बघत आणि चहा पीत किंवा खेळत मी पावसाचा काय करतो? आनंद घेतो. सो दिस वे यू कॅन राईट 5 सेंटेन्स, आणि तुम्ही याच्यामध्ये 2-3 सेंटेन्स ॲड करू शकता. ठीक आहे. या प्रकारे आपण 20 मार्क्सचा टेस्ट पेपर बनवलेला आहे. या टेस्ट पेपरची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपण englishforlearner.com या वेबसाईटला व्हिजिट द्या. तिथे तुम्ही गेल्यानंतर टेस्ट पेपरची तो PDF आहे ती डाउनलोड करून घ्या आणि ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.